नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे नेमकं? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की तुमच्या चॅनलवर तुम्ही जर 3 प्रकारच्या गलत्या केल्यात तर तुमचा चॅनल डेट आहे तर तो डेटच राहील. मित्रांनो, तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाहीत, म्हणजे डाऊन होईल. जर आज तुम्ही मी ज्या 3 गलत्या सांगणार आहेत त्या गलत्या जर तुम्ही सुधारल्या नाहीत तर तुमचा चॅनल ग्रो करणार नाही, म्हणजे तो डाऊनच राहील. ह्या 3 प्रकारच्या गलत्या जर तुम्ही तुमच्या चॅनलवर सुधारल्या तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज यायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, त्याच्यामधली पहिली गलती कोणती आहे की तुम्ही दुसऱ्याचे टॅग चोरी करतात. म्हणजे हॅशटॅग तुम्ही चोरी करून तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते टॅग भरतात. म्हणजे तुमचा जर टेकचा चॅनल असेल तर मित्रांनो, तुमची गलती काय असते की तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीचे टॅग, दुसऱ्याचे चॅनलचे जे दुसरी कॅटेगरी असते त्या दुसऱ्याचे टॅग, दुसऱ्या कॅटेगरीचे टॅग जे असतात ते तुम्ही चोरी करून तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये भरतात. मग तुमचे व्ह्यूज डाऊन होतात. मित्रांनो, तुमची टेकची जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला टेकचेच हॅशटॅग जे आहेत, तुमचे कीवर्ड जे आहेत ते तुम्हाला भरावे लागतील. तुम्ही जर तुमचा चॅनल टेकचा असेल तर तुम्ही ब्लॉगिंगचे किंवा कुकिंगचे वगैरे काही असे जर तुम्ही हॅशटॅग भरले किंवा कोणतेही टॅग भरले, कोणतेही कीवर्ड भरले तर तुमचे चॅनल ग्रो होणार नाही, तुमचे चॅनल व्ह्यूज येणार नाही. तर मित्रांनो, ही एक गलती इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, दुसरी इम्पॉर्टंट गलती कोणती आहे की तुमचे जे थंबनेल असतात ते एकदम साधारण असतात. तुम्ही तुमच्या थंबनेलवर क्लिक बेट करत नाही. मित्रांनो, तुमचा व्हिडिओ कसाही असो पण तुम्ही तुमच्या थंबनेलवर क्लिक बेट करायला पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लिक बेट कराल त्यावेळेस तुमचा एक आकर्षक थंबनेल बनेल. तुम्ही जर क्लिक बेट करून तुमचा थंबनेल चांगल्या प्रकारे आकर्षक बनवला तर तुमच्या थंबनेलवर तुमचा थंबनेल पाहून खूप लोक क्लिक करतील आणि तुमच्या व्हिडिओवर खूप व्ह्यूज वाढायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, ही पण एक गलती तुम्ही सुधारायला पाहिजे. ही पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर मित्रांनो, ह्या प्रकारची गलती पण करू नका तुमच्या चॅनलवर. आणि मित्रांनो, तिसरी गलती जी आहे ती खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, ह्या प्रकारची गलती तुम्ही तुमच्या चॅनलवर कधीही करू नका. तर मित्रांनो, जी तिसरी गलती आहे तर ती मित्रांनो कोणती आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवर कन्सिस्टंट राहत नाही, तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार काम करत नाही. मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबवर सफल बनायचं आहे, तुम्हाला जर यूट्यूबवर सफल बनायचं आहे, सक्सेस यूट्यूबर बनायचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॅनलवर कन्सिस्टंट राहायला लागेल. म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार काम केलं पाहिजे, रेग्युलर काम केलं पाहिजे. जर मित्रांनो तुम्ही रेग्युलर काम केले तरच तुम्ही एक सक्सेस यूट्यूबर बनाल. तर मित्रांनो, ह्या 3 प्रकारच्या गलत्या जर तुम्ही तुमच्या चॅनलवर केल्या नाहीत तर तुमचा चॅनल जो आहे तो 100% वर्क करेल आणि तुमचा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होईल. तुमच्या चॅनलवर तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूज यायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.